विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहत आहात तुमच्या आवडीचे नवोदयवाला हे यूट्यूब चॅनल. त्यामध्ये आपण सराव पेपर क्रमांक 7 मधील गणिताच्या 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, काल सराव पेपर क्रमांक 7 मधील पहिला प्रश्न काय होता आपल्यासाठी आपण अभ्यासूया. 3, 4, 5, 0 व 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या कमाल व किमान संख्येतील फरक किती? कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे लहान. मोठ्यात मोठी म्हणजे कमाल आणि लहानात लहान म्हणजे किमान. आता काय अंक दिलेत इथं? 3, 4, 5, 0 आणि 7 यापासून मोठी संख्या तयार करा. अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठी संख्या तयार करायची म्हणजे मोठा अंक 7, त्यानंतर 5, 4, 7, 5, 4, 3 आणि 0. त्यानंतर आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. लहान संख्या, मग लहान संख्या बरोबर लहान अंक घ्या. लहान अंक 0 घेता येत नाही, त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्या. 3, 0, 4, 5, 7 यांची काय करायचे आपल्याला? फरक काढा म्हणले म्हणजे वजाबाकी करायचे. 10 मधून 7 गेले, 3 राहिले, इथं राहिले 2. 12 मधून 5 गेले 7, इथं राहिले 3. 13 मधून 4 गेले 9 राहिले, इथं राहिले 4. 4 मधून 0 गेला 4. 7 मधून 3 गेले 4. उत्तर काय आलं? 44,973 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या यांची बेरीज किती? मोठी 5 अंकी संख्या, सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? तर 5 वेळेस 9. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळेस 9 सर्वात मोठी 5 अंकी संख्या. आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या. लहान 2 अंकी संख्या काय आहे? 2 अंकी लहान संख्या 10 यांची बेरीज 9. 9 1 10 ला 0 हातच्याला 1. 9 1 10 ला 0 हातच्याला 1. 9 1 10 ला 0 हातच्याला 1. 9 1 10 1,09,000 हे उत्तर येते. काय ते उत्तर? सर्वात मोठी 5 अंकी संख्या 99,999 आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या 10 या दोघांची बेरीज 1,09,000 एवढं उत्तर येतं. आलं? चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 43 काय होता? प्रश्न क्रमांक 43. एक वस्तू 25 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या 5 पट नफा वस्तू 175 रुपयास विकल्याने होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये? पहा हा प्रश्न कसा सोडवायचा. एक वस्तू आहे, ती वस्तू 25 रुपयाला विकल्याच्या नंतर जेवढा तोटा होते त्याच्या 5 पट नफा ती वस्तू 175 रुपयाला विकल्याच्या नंतर होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर पहा हा प्रश्न कसा सोडवायचा. समजा 25 रुपयाला विकल्याने तोटा होतोय. समजा तोटा बरोबर x. मग नफा काय येईल? त्याच्या 5 पट नफा होते म्हणजे नफा काय? 5x होईल. नफा काय होईल? 5x. मग एकूण काय होईल? हे x अधिक 5x किती झाले? हे 6x. मग 6x बरोबर 175 रुपये विक्री किंमत आहे.
आणि 25 रुपये एक विक्री किंमत आहे. मग 6x बरोबर या दोघाची 175 वजा 25 दोघाची वजाबाकी करा 150. x बरोबर 150 भागिले 6, 6 1 6, 6 2 12, 3 उरले 30 झाले, 6 5 30, x बरोबर 25. x बरोबर 25. मग आता आपल्याला x ची किंमत मिळाली आहे 25 बरोबर आहे. मग त्याची खरेदी किंमत काढायची. मग खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. तोटा झालेली खरेदी किंमत काढू आपण. विक्री किंमत किती आहे 25 रुपयाला विकले तोटा झालेली आणि त्याची तोटा आहे 25 म्हणजे खरेदी किंमत किती आली तर खरेदी किंमत आली 50. आलं का लक्षात. खरेदी किंमत किती आली 50. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या अंकमालिकेचे बारकाईने निरीक्षण करा. या अंकामधील मूळ अंकाची बेरीज किती म्हणजे मूळ संख्या कोणकोणत्या येतात 17. 8 मूळ आहे का नाही 2 न भाग जाते. 21 मूळ आहे का नाही हे 13 मूळ आहे. त्याच्यानंतर 41 मूळ आहे 2 मूळ आहे 27 मूळ नाही 31 मूळ आहे 51 मूळ आहे का नाही. यांची बेरीज करा. मग 17 अधिक 13 अधिक 41 अधिक 2 अधिक 31 करा बेरीज. 1 आणि हे 2 3 आणि हे 1 4 4 आणि 3 7 आणि हे 7 14ला 4 हा 4ला 1 3 आणि 1 4 4 आणि 4 8 9 10 104 हे उत्तर येतंय. काय येतंय 104 हे उत्तर येतंय. आलं. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आकृतीने शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेताच्या क्षेत्रफळा इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू किती. तर पहा हे 64 मीटर गुणिले 36 मीटर एका शेताचं माप आहे. याच्या क्षेत्रफळा एवढं एका चौरसाकृती शेताचं क्षेत्रफळ आहे दुसऱ्या. तर म्हणजे हे 64 आणि 36 ही काय आयत आहे. मग ह्या आयताचे क्षेत्रफळ जेवढं असेल आयताचे क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढंच त्या चौरसाचे क्षेत्रफळ असेल. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी. हे 64 किंवा इथं आपण सूत्र लिहू लांबी प्रश्नामध्ये दिलं नाही तरी लांबी गुणिले रुंदी बरोबर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. 64 गुणिले 36 बरोबर बाजूचा वर्ग. त्याची आपल्याला चौरसा आकृती शेताची बाजू काढायची. मग आता हे 64 वर्गमुळामध्ये 64 गुणिले 36 सोपं जाण्यासाठी असेल ह्या गुणाकार करण्यापेक्षा बरोबर बाजू 64 8चा वर्ग आहे 8 गुणिले 36 6चा वर्ग आहे बरोबर बाजू. तर 8 संग 48 बाजू किती आली 48 मीटर हे उत्तर असेल. काय असेल 48 मीटर एवढं उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न. एका घनाकृती पेटीची बाजू 0.4 मीटर आहे. त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. बाहेरून रंग द्यायचा आहे त्या पेटीला म्हणजे त्या पेटीचं आपल्याला काय करावं लागेल एकूण पृष्ठफळ काढावे लागेल. एकूण पृष्ठफळ काढावं लागेल. एकूण पृष्ठफळ बरोबर 2 चौकोनी कंसामध्ये गोल कंस लांबी गुणिले रुंदी कंस बंद अधिक लांबी गुणिले उंची
कंस बंद अधिक लांबी 2 वेळेस आली. आता रुंदी गुणिले उंची घ्या. रुंदी गुणिले उंची मग 2 चौकोनी कंसामध्ये लांबी इथं आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. तर कशाचं काढायचं आहे? घनाचे पृष्ठफळ काढायचे. कशाचं काढायचे? घनाचं पृष्ठफळ काढा. काय आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग 0.4 मीटर त्याची बाजू आहे. मग हे 6 गुणिले 0.4 चा वर्ग 6 गुणिले 4 चौक 16 2 अंक सोडून दशांश म्हणजे 0.16 16 की 96 0.96 चौरस मीटर हे त्याचं पृष्ठफळ आलं त्या पेटीचं. मग आता त्याचा खर्च एकूण खर्च किती येईल म्हणले तर ह्याला काय करा 0.96 गुणिले प्रति चौरस मीटर 50 रुपये. 50 न गुणा 0 5 30 ला 0 हा 4 3 5 9 45 आणि 3 48 रुपये हे उत्तर येईल. काय उत्तर? 48 रुपये एवढं उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 47वा प्रश्न काय होता कालच्या पेपरमध्ये? एक 200 मीटर लांबीची ट्रेन तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती? तर पहा, वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. अंतर किती आहे हो? 200 मीटर. हे अंतर सगळे एकत्र करा. हे 200 मीटर लांबीची ट्रेन तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्मची किती झाली मग दुप्पट लांबी म्हणजे 400 भागिले वेळ किती आहे 36 गुणिले 18/5. 200 आणि 400 किती झाले 600 भागिले 36 गुणिले 18/5. 18 1 18 18 2 36 बे 1 बे 3 6 काय आलं 300. 300 भागिले 5 5 1 5 5 1 30 60 सेकंद किंवा 1 मिनिट एवढा वेळ लागल. 60 सेकंद किंवा 1 मिनिट. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका करंडीत 72 आंबे होते. त्यापैकी 3/4 आंबे बाहेर काढलेल्या आंब्याचे 6 सारखे वाटे केले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती आंबे आले पहा. 72 आंब्याचे 3/4 म्हणजेच 72 गुणिले 3/4 4 1 4 4 1 4 3 उरले 32 झाले. 4 8 32. इथं काय राहिलं 18 गुणिले 3 म्हणजेच काय आलं 54. 18 3 54 चे किती 6 सारखे वाटे 6 वाटे. तर 54 6 वाटे करायचे म्हणजे 6 न भागा 6 1 6 6 9 54. तर प्रत्येकाला 9 आंबे येतील. प्रत्येकाला 9 आंबे येतील. प्रत्येकाला 9 आंबे येतील. प्रश्न क्रमांक 49 काय आहे? प्रश्न क्रमांक 49. एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्किटाचे पुडे. हे 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्किटाचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे पुडे. 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे पुडे डबे आहेत. पेटीचे एकूण वजन 14 किलोग्रॅम आहे. म्हणजे ह्या बिस्किट
मिठाई आणि रिकामी पिटी यांचं वजन किती आहे? 14 किलोग्रॅम. तर पिटीचे वजन, मग काय करू आपण? या दोघांचं वजन एकत्रित करू, बिस्किट पुड्याचं आणि मिठाईचं. मग इथं हे करा, बरोबरचं चिन्ह द्या. हे 24 न गुणा 0, 24 पंचे 120ला 0 हातचे आले 12, 24 दुणे 48, 48 आणि 12 60, 6000 ग्रॅम. म्हणजेच हे किती झालं? 6 किलोग्रॅम झालं. 6000 ग्रॅम म्हणजे. पुढं 400 गुणिले 10 म्हणजे 4000 ग्रॅम. म्हणजेच हे काय झालं? 4 किलोग्रॅम. आता हे 6 किलोग्रॅम आणि 4 किलोग्रॅम म्हणजे हे काय झालं? 10 किलोग्रॅम. मग आता पेटीचे वजन बरोबर, पेटीचं वजन काढायचे आपल्याला. टोटल आहे 14 किलोग्रॅम वजा 10 किलोग्रॅम बरोबर 4 किलोग्रॅम. बरोबर 4 किलोग्रॅम. पेटीचं वजन किती येईल? 4 किलोग्रॅम एवढं येईल. आलं. पुढं ब, क व ड यांची मासिक सरासरी मिळकत 9500 रुपये आहे. त्यांची मिळकत 8 9 9 10 10 11 या प्रमाणात असल्यास अ ची मिळकत किती? पहा, याची समान पट काय करा? समान पट बरोबर x. म्हणजे हे 8x अधिक 9x अधिक 10x अधिक 11x बरोबर, ह्यांची सगळ्याची मिळून किती आहे? 9500. बरोबर आहे. मग आता बेरीज करा. हे 9 आणि हे 11 किती झाले? 9 आणि 11 20, 20 आणि हे 10 30, 30 आणि 8 38, 38x बरोबर 9500. x बरोबर 9500 भागिले 38. 19 1 19 दुणे 38, 19 5 95 500. बे 1 बे, बे दुनी 4, 1 उरला, बे पंचे 10 0. x बरोबर 250. मग आपल्याला काय म्हणले? या प्रमाणात असल्यास अ ची मिळकत किती? अनुक्रमे हे अ ची किती आहे? 8. मग हे 8x बरोबर 8 गुणिले 250, 25 8 200 आणि हे 0, 2000 रुपये. अ ची मिळकत किती? 2000 रुपये असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 51. का आहे प्रश्न क्रमांक 51? 2.7 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो? गुणिले 149.93 अंदाजे म्हणले. मग काय करायचं माहिती आहे का? अशा वेळेस हे 2.7 आहे की नाही, दशांशाच्या पुढे 7 आहे, 5 पेक्षा मोठा असेल तर ह्याला पूर्णांकामध्ये घ्यायचं तर 3 येते. गुणिले इथं 93 आहे म्हणजे हे 50ला जवळ आहे 150ला, किंवा दशांशाच्या पुढे 9 आहे म्हणजे इकडे 1 वाढतो, हे 150 होतात. 150 गुणिले 3 म्हणजे 15 त्रिक 45 आणि 0. पर्याय क्रमांक डी 450 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक डी 450. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे? 8,27,64 या रचनेचे पुढचे 3 अंक आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 अंक आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? काय दिलं? हे 8 27 64 नेमकं काय? हे 8 हे 2चा घन आहे, 27 3चा घन आहे, 64 4चा घन आहे, 5चा घन 125, 6चा घन किती होते? 216 आणि 7चा घन किती होते? 343. म्हणजे हे 125, 216, 343 हे उत्तर येतंय. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक
53 काय होता, दोन संख्यांचा गुणाकार 5/4 आहे. जर एक संख्या 5/6 असेल तर दुसरी संख्या कोणती? पहा, एक संख्या x गुणिले दुसरी संख्या 5/6, या दोघाचा गुणाकार किती आहे? 5/4. मग काय करा, ही x ची किंमत काढायची. x बरोबर बरोबरच्या पुढचं 5/4. मग ही तिकडे गेल्यावर काय होईल? 6/5 होईल. 5 एक 5, 5 एक 5, बेत्रिक 6, बेदुनी 4. x बरोबर 3/2 हे उत्तर येईल. x बरोबर 3/2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 2.04 गुणिले 0.05 या 2 दशांशाचा गुणाकार आहे. 5 गुणाकार करा. 5 चोक 20 ला 20, कारण की इथं 0 आल्यामुळं 5 दुनी 10. हे दोन अंक आणि हे दोन अंक 1 2 3 4 अंक सोडून दशांश 0.1020 एवढा गुणाकार येते ह्याचा. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. सोपे प्रश्न होते. पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने एक खेळणी 18 रुपयाला विकली, तेव्हा त्याला 20% नफा झाला, तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती? पहा, 20% नफा ह्याचा अर्थ काय होतंय? 100 रुपयाला 20 रुपये नफा. 100 रुपयाला 20 रुपये नफा. 20% नफा म्हणजे बरोबर आहे. मग 100 रुपये खरेदी किंमत असताना काय झाले? 120 रुपये नफा घेऊन विकले म्हणजे 120 रुपये विक्री किंमत. मग 18 रुपयाला त्यानं विकले तर त्याची खरेदी किंमत किती? 18 गुणिले 100 तिरकस गुणाकार करा भागिले 120. या ठिकाणी काय करा, 3 चोक 12 0, 3 संग 18, बेदुनी 4 0, बेत्रिक 6, 20 एक 20, 20 पंचे 100, 3 पाचा 15 रुपये. किती? 15 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 12चे विभाज्य किती? 12चे विभाज्य किती? 12ला कशा कशानं भाग जाते बाबा? 1 12, 2 6, 3 12 झाले. 1 2 3 4 5 6. किती? 6. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 57 आणि 58. प्रश्न क्रमांक 57 आणि 58. 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज. 3 क्रमवार समसंख्येची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? पहा, आता हे तुम्हाला दोन पद्धतीने सांगतो. 3 क्रमवार म्हणजे सर्वात लहान समसंख्या बरोबर x, त्याच्या पुढची x अधिक 2, त्याच्या पुढची x अधिक 4. मग या तिघाची बेरीज किती आहे? 126. मग x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 बरोबर 126. हे x हे x हे x किती झाले? 3x अधिक 4 आणि 2 6 बरोबर 126. मग हे 3x बरोबर 126 वजा 6, 3x बरोबर 120. x बरोबर 120 भागिले 3. x बरोबर 120 भागिले 3. 3 एक 3, 3 चौक 12 0. x ची किंमत काय आली? 40. मग हे एक 40, 42 आणि 44.
तर 3 संख्या झाल्या, हे समसंख्या 40 42 आहे. तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक, या दोघातील फरक म्हणले हे 44 वजा 40 बरोबर उत्तर काय असेल 4. आता ही जी 3 समसंख्येची बेरीज 126 दिले, या 126ला एकूण 3 आहे तर मग 3 भाग घाला, तुम्हाला मधली संख्या मिळेल. 3 चौक 12, 3 दोन्ही 6, हे 42 काय झाली तुम्हाला मधली संख्या मिळाली. कुठली? ते तिन्हीपैकी. मग हिच्यापेक्षा लहान एक 40, हे 42 आणि हे 44. म्हणजे यात लहान आणि मोठ्या ह्याच्यातील फरक किती असेल? 4 असेल फरक. आले? चला पुढचा प्रश्न. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या किती? 4 क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे? 35 आहे. त्यांची सरासरी 35 आहे, तर सर्वात लहान संख्या किती? 4 संख्यांची बेरीज करा. 4 संख्यांची बेरीज बरोबर 35 गुणिले 4 बरोबर 140. 140 सरासरी 35 दिली आहे, 4 संख्येची बेरीज 4 न गुणा 140. समसंख्या 2चा फरक असतो. सर्वात लहान बरोबर x, त्याच्यानंतर x अधिक 2, त्याच्यानंतरची x अधिक 4 आणि त्याच्यानंतरची x अधिक 6. मग या सर्वाची बेरीज किती येते? 140. x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 बरोबर 140. हे 1 0, हे सॉरी हे x आणि हे x किती झाले? हे 4x अधिक हे 2 आणि 4 6 आणि 6 12 बरोबर 140. मग 4x बरोबर 140 वजा 12. x बरोबर हे 10 मधून 2 गेले 8 राहिले, 3 मधून 1 गेला 2, 128 आणि हे 4 इकडे येऊन काय झाला दादा? भागिले झाला. 4 1 4, 4 3 12, 4 2 8. x बरोबर 32. मग पुढं काय म्हणले? सर्वात लहान संख्या कोणती? लहान संख्या, सर्वात लहान संख्या x, म्हणजे उत्तर काय असेल? तर उत्तर असेल 32. उत्तर काय असेल? 32 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. काय आहे प्रश्न क्रमांक 59? 10 ग्रॅम सोन्याची किंमत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 12,500 रुपये असल्यास 7 ग्रॅम 500 मिली सोन्याची किंमत किती? पहा, हे 10 ग्रॅम सोन्याची किंमत आहे 12,500, तर 7 ग्रॅम 500 मिली म्हणजे 7.500 बरोबर किती? 7.500 गुणिले 12,500 भागिले 10 भागिले 10. 10चा 1 शून्य कटला, इथला 1 शून्य कटला. 7.500 गुणिले 1250 यांचा आता काय करायचं? गुणाकार करायचा. करा गुणाकार. हे 2 शून्य आणि हे 1 शून्य, 1 2 3 शून्य, मग ही 125 गुणिले 75 करा. 5 5 25ला 5 हातचे 2, 5 2 10 2 12ला 2 हातच्याला 1, 5 1 5 आणि 1 6 अधिक 7 5 35ला 5 हातचे 3, 7 2 14 आणि 3 17ला 7 हातच्याला 1, 7 1 7 आणि 1 8, 5 7 13ला 3 हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9,375. मग हे 3 शून्य गेले तर काय होईल? 9,375 रुपये. 9,375 रुपये आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे?
सचिन व दीपा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. सचिनचे वय 9 वर्षे असल्यास दीपाचे वय किती वर्ष असेल? काय करायचं माहिती आहे का? याचं गुणोत्तर किती दिलेलं आहे तुम्हाला? 2:3 दिले. मग याची समान पट काढू आपण. समान पट बरोबर x. मग 2x हे कुणाचं आहे? हे सचिनचं आहे. आणि दीपाचं काय व गुणोत्तर? समान पट म्हणल्यावर 2x आणि हे 3x. मग सचिनचे वय, सचिन कुठं आहे? इथं आहे. 9 वर्ष म्हणजे 2x बरोबर 9. x बरोबर 9/2 म्हणजेच काय होईल? 4.5 वर्ष. 4.5 वर्षे हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेतलेला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.